वा, बाहेरून क्रिस्पी आणि आतून चीझी परफेक्शन्स. जय शिवराय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं जिभेचे चोचले आणि तोंडाला पाणी सोडणाऱ्या रेसिपीमध्ये. आज आपण बघणार आहोत चीज कॉर्न सँडविच. यासाठी आपल्याला साहित्य आता पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. मी इथं एक कांदा घेतलेला होता, त्याला बारीक चॉप करून घेते मी चॉपरमध्ये. त्याच पद्धतीने मी इथे गाजर घेतलेले आहे, शिमला मिरची आणि तसेच टोमॅटो घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जेही व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये व्हेजिटेबल्स इथे यूज करू शकतात. माझ्याकडे हे 4च गोष्टी अवेलेबल होत्या म्हणून मी या फक्त 4 घेतलेल्या आहेत. आता मी तिथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण आधी कांदा परतून घेऊया. त्यामध्ये मी जिरं पूड घालते आणि हिंग टाकते. ते यासाठी कारण आपण ब्रेडचा यूज करणार आहोत आणि ब्रेड हा पचायला थोडा जड असतो, त्याने गॅसेस पण बऱ्याच जणांना होतात. त्यामुळे आपण ह्या प्रिकॉशन्स म्हणून आपण जिरं पूड आणि हिंगाचा वापर करतो आहे. त्या पद्धतीने आता याच्यामध्ये मी कढईमध्ये एक एक करून सर्व व्हेजिटेबल्स टाकते आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित हलवून घेते, मिक्स करून घेते. आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ज्याचा आपण सँडविच तयार करतो ते स्वीटकॉर्न. आता हे स्वीटकॉर्न याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत चिली फ्लेक्स, थोडी टेस्ट वेगळे येण्यासाठी. आता यांना सगळ्यांना व्यवस्थित असं कालवून घेऊया. हे बघा, ते जे काही होतं इन्ग्रेडियंट्स ते मी टाकलेले आहेत. आता यांना छान पद्धतीने मिक्स करून घेऊ आणि हे 2 मिनटासाठी आपण शिजू देऊ. तोपर्यंत चीजमध्ये आपल्याला काय काय ॲड करायचं आहे ते आपण ॲड करणार आहोत. कारण की बऱ्याच वेळा स्प्रेड केल्यानंतर पूर्ण स्प्रेड होत नाही, म्हणून मी चीजमध्येच बऱ्याचशा गोष्टी कालवून घेणार आहे. आता हे बघा, 2 मिनटामध्ये आपल्या ह्या भाज्या पण शिजून झालेल्या आहेत छानपैकी. हे बघा, कारण आपण बारीक चॉप केलं होतं म्हणून जास्त वेळ नाही लागला भाजी शिजायलासुद्धा. हे बघा, खूप छान शिजलेले आहेत. आता आपल्याला जे हे आहे ऑर्गॅनो वगैरे टाकून त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझनिंग हे सगळं मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे चीजमध्ये. त्यानंतर मी ते हे जे आपण व्हेजिटेबल्स घेतलेले होते ते घेतलेले आहेत. आणि आता याला मी सध्या पिझ्झा सॉस वगैरे लावून घेतलेला आहे, स्प्रेड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता याच्यावरती आपण जे भाज्या शिजवलेल्या आहेत त्या आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती चीज ॲड करणार. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आणि याला टोस्टरला बटर लावून त्या सँडविचला गोल्डन होईपर्यंत टोस्ट करायचं. आता हे बघा, मी यावरती पाव वगैरे व्यवस्थित ठेवलेले आहेत. आता हे इथे मी बटर लावलेलं होतं, तुम्हाला जर तेल लावायचं असेल तुम्ही तेल लावू शकतात. आता मी इथे ठेवलं आहे आणि या ठिकाणी मी आता हे जे टोस्टर आहे ते बंद केलेलं आहे आणि हे इलेक्ट्रिसिटीवर चालतं. त्याच्यामुळे बघा, आता हा लाल लाईट ब्लिंक झालेला आहे. ज्यावेळी तो ग्रीन लाईट्स, आता हा ग्रीन लाईट ब्लिंक झाला म्हणजे या अर्थी आपलं सँडविच रेडी आहे. हा झटपट स्नॅक नक्की ट्राय करा आणि अशा अजून रेसिपींसाठी नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा झटपट 5 मिनटात बनणाऱ्या रेसिपी अगदी घरच्या घरी सहज करता येतील. आणि जी तुम्हाला टेस्ट हवी आहे चीझी, क्रीमी आणि पिझ्झा टाईप, तर ते तुम्हाला घरच्या घरी कसं बनवता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत राहील. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. कसे झाले? एकदम झकास, टेस्टी.